तर मी आज तुम्हाला ना झिंग्यांची जी कोरडी चटणी असते ना त्याची रेसिपी बनवून दाखवणार आहे. त्याच्यासाठी ना झिंगे घ्यायचे, त्याच्यातली घाण वगैरे असते ना ती साफ करून घ्यायची. त्याच्यानंतर कढई घ्यायची, कढईमध्ये तेल टाकायचं, तेल तापलं ना त्याच्यात जिरं टाकायचं. जिरं छान तडतडून झालं ना त्यात जे लसूण असतात ना कट करून टाकून द्यायचे. लसूण थोडे लालसर झाले ना त्याच्यानंतर बारीक कांदा चिरून टाकून द्यायचा. त्याला मिक्स करायचं. कांद्यांना लालसर कलर आला ना, थोडा जास्त लाल न करता थोडाच लाल कलर आला ना त्याच्यात जे मसाले असतात ना ते टाकायचे. मसाल्यांमध्ये ना चटणी टाकायची, धना पावडर टाकायचा, गरम मसाला टाकायचा, हळद टाकायची आणि लास्टला मीठ टाकायचं. हे सगळे मसाले टाकून झाले ना त्याच्यानंतर ते मिक्स करायचं. 1-2 मिनटं परतवून झाले ना, मसाले शिजून झाले ना, मसाले शिजून म्हणजे फ्राय करून झाले ना छान प्रकारे, त्याच्यानंतर त्यात झिंगे टाकून द्यायचे. झिंग्यांमध्ये घाण असते ना म्हणून त्याला साफ करून घ्यायचं आधीच. त्याच्यानंतर ते 1-2 मिनटं परतवून झालं ना त्याच्यात कोथिंबीर टाकायची भरपूर छान अशी. त्याच्यानंतर मिक्स करून ना गॅस बंद करून द्यायचा. तर रेडी आहे आपली खूप 5 मिनटात बनणारी झिंग्यांची चटणी. तुम्ही पण नक्की ट्राय करा व अशाच इझी रेसिपींसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.